नमस्कार. सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. लाडकी बहीण योजना KYC दुरुस्ती सुरू. तो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, एक खुश खबर आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून KYC दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. KYC सुरू झालेली आहे. तर त्यासाठी संपूर्ण KYC कशी करायची व त्यासाठी कोणता ऑप्शन निवडायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये ladkibahn.maharashtra.gov.in असे टाईप केल्यानंतर इंटर द्यायचं आहे. इंटर दिल्यानंतर या ठिकाणी ladkibahn.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी सुरुवातीला KYC केली आहे अशाच लाडक्या बहिणींसाठी आत्ता KYC करता येणार आहे. ज्यांनी KYC केलेली नाही आहे त्यांना KYC करता येणार नाही. ज्यांची KYC चुकली आहे त्याच लाडक्या बहिणींना आत्ता KYC करता येणार आहे. तर त्या ठिकाणी त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक, तर या ठिकाणी जो आपला आधार नंबर आहे 12 अंकी तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमतीमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी वरीलप्रमाणे सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल व आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल. हे मी सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. ही सर्व माहिती वाचल्यानंतर या ठिकाणी खाली 2 ऑप्शन आहे, मी सहमत आहे व मी सहमत नाही. तर या ठिकाणी मी सहमत आहे हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि या ऑप्शन समोर आपल्याला टिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केलं आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केलं आहे. तर OTP पाठवानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो OTPसाठी थोडं वाट बघायची आहे, थोडा वेळ लागू शकतो OTP येण्यासाठी. तर आता मित्रांनो मला OTP आलेला आहे. आता मी या ठिकाणी माझा OTP टाकून घेतो सुरुवातीला आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता मी या ठिकाणी सबमिट करा बटनावरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता पुढे आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. यामध्ये पहिला A ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि नाही असे 2 ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लक्षात असू द्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी फर्स्ट A मध्ये नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे. तर या ठिकाणी नाही, B मध्ये पण नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. A आणि B दोन्हीमध्ये नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास मला सक्त कारवाई करण्यास पात्र. या ठिकाणी टिक करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच तुमची आता जी KYC आहे ती KYC झालेली आहे. तर लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने आपल्याला KYC करून घ्यायची आणि KYC करताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.